जय भीम, मी मानसी. आजच्या खास एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर निशा शेंडे, प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट मराठी लँग्वेज, तसेच एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आणि रायटर. त्यांनी त्यांच्या अकॅडमिक वर्क, रायटिंग आणि सोशल एंगेजमेंटमधून आंबेडकराईट विचार, फेमिनिझम, कास्ट रियालिटी आणि सोशल जस्टिस ह्या विषयांवर खूप महत्त्वाचे काम केले आहे. जय भीम मॅडम. जय भीम. मॅडम, सर्वप्रथम आपले स्वागत आहे. आपल्याबद्दल थोडंसं सांगाल का? माझ्या एज्युकेशन बद्दल सांगू की माझ्या या जर्नी बद्दल सांगू तुला? एज्युकेशन बद्दल पण थोडं आणि जर्नी बद्दल पण. मानसी, मला तुला सांगायला खूप आनंद होतोय की मी विदर्भामधनं आलेली, म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधल्या विदर्भामधनं मी आलेली आहे. विदर्भामधलं नागपूर हे शहर जे आहे ते मुळातच चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जातं. तुला माहिती असेल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिलेली आहे. त्यामुळे नागपूर अख्ख्या जगामध्ये माहिती असलेलं शहर आहे. या शहरात मी वाढले. तिथेच माझं ग्रॅज्युएशन झालं, तिथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं कॅम्पसला, आणि तिथे माझं एमफिल झालं, नेट झालं माझं. आणि त्यानंतर मग मला नोकरीच्या निमित्ताने मी विदर्भातल्याच अमरावती नावाचं जे शहर आहे त्या शहरात मी तिथल्या एका विमेन कॉलेजमध्ये मी नोकरीला लागले आणि नागपूर तिथून सोडून मी अमरावतीमध्ये आले. त्यानंतर माझं PhD झालं. म्हणजे मेळघाटमधला बलई नावाचं एक दलित कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीच्या लिटरेचरवर माझं PhD आहे. त्यानंतर माझं 1960 नंतरचं साहित्य यावर माझं पोस्ट डॉक्टरल आहे. त्यानंतर मी मास कम्युनिकेशन पण केलं आणि चळवळीशी मी सुरुवातीपासून जुळलेली होती. म्हणजे नागपुरामध्ये मी साधारणतः स्टुडंट मुवमेंटपासून मी आले. त्याच्यामुळे स्टुडंट मुवमेंटचा एक जो मोठा बॅकग्राऊंड होता माझ्यासोबत चळवळीचा. स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये होते, फुले आंबेडकरी चळवळीमध्ये तर मी होतेच, प्रश्नच नाही. आणि या सगळ्या चळवळींचा अनुभव मग पुढे पुढे जाताना मला सतत माझ्या कामामध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने माझं एकूण जे शिक्षण आहे तो शिक्षणाचा प्रवास असा झाला. नंतर मग मी हेड ऑफ द डिपार्टमेंट झाली मराठी लँग्वेजला. आणि साधारणतः या क्षेत्रामध्ये आणि साधारणतः महिलांचं क्षेत्र. खूप इन्स्पायरिंग प्रवास आहे तुमचा. तर सुरुवात आपण अगदी सुरुवातीपासून करूया. तुमचं बालपण कसं होतं? घरात आंबेडकरी विचारांचं वातावरण होतं का? हो, अर्थातच. कारण मी तुला जसं सांगितलं की नागपुरामध्ये होते आणि तो जो काळ होता, मला आठवतं की तो 80चा काळ होता. त्या 80च्या काळामध्ये, 80च्या दशकामध्ये एक मोठं वातावरण नागपूर शहरामध्ये होतंच, प्रश्नच नाही. आणि लहानपणापासून अवतीभोवती सगळे आंबेडकराईट्स लोक, त्यांना मी बघत घडत गेले. आणि त्यात सांगण्यासारखं असं म्हणजे मानसी, मला ना एक आठवण तुला सांगायची वाटते की मला शाळेमध्ये असताना पासूनच लिडरशिप क्वालिटी ज्याला म्हणतात किंवा लीडर होणे हे मला लहानपणापासून आवडायचं. म्हणजे शाळेत असताना मला कॅप्टन जर मला झालं नाही तर मला अस्वस्थ व्हायचं, रडायला यायचं. म्हणजे वर्गामध्ये मी कॅप्टन असलीच पाहिजे, म्हणजे ती लिडरशिप क्वालिटी, आणि फर्स्ट बेंचवर बसलं पाहिजे मुख्यतः म्हणजे. तर त्यामुळे या दोन गोष्टी मला प्रकर्षाने आत्ता जेव्हा मी अवलोकन करते मला लक्षात येते की ही लिडरशिप क्वालिटी जी होती ती माझ्यामध्ये होती. त्यावेळेला वातावरणही असं होतं की मी चळवळीकडे ओढल्या गेले. म्हणजे एकतर ओढण्याचं कारण असं, ओढल्या का गेले तसं एक कारण असं होतं की मला प्रचंड वाचायला आवडायचं. म्हणजे माझ्या घरातच वाचनाचे संस्कार होते. माझी आजी त्या काळातली फार मोठी हे होती, आयुर्वेदिक तज्ज्ञ होती. त्यामुळे ती बरंच काही तिचं ते साहित्य जे होतं ते ती वाचत असायची. मी तिला सतत वाचताना बघितलेलं आहे आजीला. एकच एक गोष्ट असेल पण ती वाचत असायची. ती वृत्तपत्र ती पूर्ण वाचून काढायची. माझे बाबा इंग्रजी साहित्यामध्ये MA झालेले होते आणि माझ्या बाबांचं वाचन खूप जास्त होतं. त्यामुळे बाबा ऑफिसमधून आले की वाचत बसायचे. त्यामुळे लायब्ररी अगदी म्हणजे लायब्ररीमध्ये आम्ही लहानपणापासून म्हणजे खाऊचे कोणी पैसे दिले की आम्ही पुस्तकं विकत घ्यायचो किंवा लायब्ररीची फी भरायचो आणि मग तिथे आम्ही सतत पुस्तकं वाचत बसायचो.
मला असं वाटतं की माझ्या जडणघडणीमध्ये किंवा नेतृत्व क्षम होण्यामध्ये किंवा नेतृत्वस्थानी येण्यामध्ये किंवा स्त्रियांचे प्रश्न म्हणा किंवा आंबेडकरी समूहाचे प्रश्न बघण्यापाठीमागे सुद्धा वाचनाचा संस्कार हा एक मोठा संस्कार माझ्यावर झालेला आहे आणि ती दिशा मला गवसलेली चळवळीकडे वळण्याची असं मला वाटतंय. छान. आणि लहानपणी बाबासाहेबांच्या विचारांची तुमची पहिली भेट कधी झाली? मला असं वाटतं की बाबासाहेबांचे विचार घराघरांमध्ये होतेच. हं. ते घरांमध्ये होतेच आणि घरात चर्चा व्हायच्या त्या सगळ्या. म्हणजे कुणी पाहुणे आलेत किंवा काही झालं तरी पण घरामध्ये या चर्चा निघायच्यात की. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या काळामध्ये मला असं अजूनही आठवतं की दीक्षाभूमीला जेव्हा लोक यायचेत आपल्याला, तर दीक्षाभूमीला जेव्हा लोक येत असत तेव्हा ते आमच्या घरी येत असत. तेव्हा आम्ही दीक्षाभूमीवरून आलो. खरं तर लहानपणी इतकं नाही कळत आपल्याला की बाबासाहेबांनी, पण ते जेव्हा चर्चा घरामध्ये निघत तेव्हा बाबासाहेब नावाची एक जी प्रतिमा आहे ती इतकी खोलवर दडलेली असते आपल्या मनामध्ये. आणि वाचनाचे संस्कार, वातावरण, त्यातनं मग ती इन्स्पायरेशन झालं असं म्हणते की नाही आपण बाबासाहेब वाचले पाहिजे. आणि मग हळूहळू या वाचनातून जे जडणघडण असते, आपलं नर्चरिंग असते, ती होत जातं. आणि मुळात मी तुला सांगितलं की ती जी हे होतं की नाहीतरी काहीतरी आपण पण करायला पाहिजे, आपण देणं लागतो समाजाचं. हे जसं जसं मी महाविद्यालयीन माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा शिरले तेव्हा मला लक्षात यायला लागलं की आपलं किती देणं आपण लागतो आपण समाजाचं आणि आपण केलं पाहिजे. त्या दिशेने मी माझा प्रवास सुरू झाला. छान. आणि तुम्हाला काय वाटतं आजच्या युगामध्ये बाबासाहेबांचे विचार मिसअंडरस्टूड आहेत का लोकांना ते समजलेले आहेत व्यवस्थितपणे? असं 100% उत्तर आपल्याला नाही देता येणार मानसी या प्रश्नाचं. कसं आहे की समजले की नाही समजल्यापेक्षा लोक वाचतात आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे काहीच वाचत नाही असं नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं आपण की 6 डिसेंबरला चैत्यभूमीला किंवा इकडे धम्मदीक्षेच्या वेळेला 14 ऑक्टोबरला जेव्हा दीक्षाभूमीवरची पुस्तकांची विक्री होते, असं म्हटलं जातं की जगामध्ये सगळ्यात जास्त पुस्तक विक्री या 2 ठिकाणी होत असते. त्यामुळे लोक वाचतात, लोक वाचन करतात आणि ती वाचत आहेत म्हणून मला असं वाटतं की समाज जागा आहे. आणि तुम्हाला वाटतं का की आता सोशल मीडियामुळे बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत जास्त पोहोचत आहे? हो, सोशल मीडियाला खरंच आपण त्या अंगाने बघायला पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की सोशल मीडियामुळे अनेक लोकांना, अनेक तरुणांना पण वाचनाची आणि विचार करण्याची संधी मिळती आहे. की ते चुकीचं जरी असेल तरी ते बघतात की नाही आपण बघूया काय खरं आहे यातलं, आणि ते वाचतात, वाचन करतात आणि बाबासाहेब पोचतात. आंबेडकरी फेमिनिझम हा शब्द अनेकदा ऐकायला मिळतो, याचा अर्थ काय? खूप चांगला तुझा प्रश्न आहे. आंबेडकरी फेमिनिझममध्ये खरं तर आत्ता भारतामध्ये आपण या सगळ्या चर्चा करतो आहोत सध्याच्या काळामध्ये. कारण फेमिनिझम हा जो शब्द आहे, ज्याला मराठीत स्त्रीवाद असं म्हणतात, हा इझम आहे, म्हणजे तत्वज्ञान आहे. हे साधारणतः युरोपमधून आणि पाश्चात्य सगळ्या देशांमधनं भारतामध्ये 1960च्या दरम्यानच्या काळात आपल्याकडे आलेला आहे. आता त्याच्यावर अकॅडमिक पद्धतीने अभ्यास केला जातो. अकॅडमिशियन्स त्याच्यावर काम करतात आहेत. भारतातल्या सगळ्या सामाजिक ॲक्टिव्हिस्ट, ज्या सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्या सगळ्या याच्यावर काम करतात आहे. अभ्यासक आम्ही सगळेजण त्याच्यावर काम करतो आहे या विषयावर. 2 याच्यामध्ये एक आहे की एक तर फेमिनिझम आहे आणि दुसरं एक आंबेडकरी फेमिनिझम, अशा 2 शब्द याच्यामध्ये येतात आहे. मुळात आपण बघूया मानसिक, जर आपण भारतातल्या या फेमिनिझमकडे जर आपण बघितलं, आंबेडकरांनी विशेषतः आंबेडकरी फेमिनिझमकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी सबंध त्यांच्या लढ्यामध्ये, म्हणजे जेवढा त्यांनी जो संघर्ष उभा केला होता या देशामधला, त्या संघर्षामध्ये किंवा त्यांच्या एकूण कार्यामध्ये स्त्रियांचं उत्थान करणे किंवा स्त्रियांना केंद्रस्थानी आणणे हा एक प्रमुख भाग राहिलेला आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे मुळात आपल्या देशाची सिस्टीम काय आहे, सोशल सिस्टीम काय आहे,
सांस्कृतिक सिस्टीम कशी आहे आपल्या देशाची, मुळात आपला देश हा कास्टवर आधारलेला देश आहे, ज्याला आपण चातुर्वर्ण वर्ण व्यवस्था असं म्हणतो, की 4 वर्ण आणि शेवटचा जो 5वा वर्ण पण आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे शूद्र. म्हणजे त्यामुळे फुले फार छान त्याला, महात्मा ज्योतिराव फुले त्याला छान शूद्राती शूद्र असा शब्द ते त्यांच्या याच्यामध्ये वापरतात. तर त्यामुळे हा जो स्त्रियांचा प्रश्न आहे, भारतामधल्या दलित ज्या स्त्रिया आहेत, ज्या जातीनी खालच्या स्तरावरचा जो समाज आहे, त्या स्त्रियांचा प्रश्न हा केवळ जेंडरशी रिलेटेड नाही आहे. म्हणजे पितृसत्ता ज्याला आपण असं म्हणतो, की भारतामध्ये स्त्रियांचं शोषण कोण करते आहे, म्हणजे जसं वेस्टर्न फेमिनिझम असं म्हणतो, की स्त्रियांचं शोषण ही पॅट्रियार्कल सोसायटी आहे ती करते, असं फेमिनिझम मानतं, की पितृसत्ता ही स्त्रियांचं शोषण करते आहे. ती अशी संस्था आहे की ती स्त्रियांना दुय्यम स्थानी ठेवते आणि स्त्रियांचं शोषण करते. पण भारतात मात्र वेगळी परिस्थिती आहे. भारतामध्ये स्त्रियांचं शोषण हे, आणि विशेषतः दलित स्त्रियांचं शोषण हे दुहेरी पद्धतीचं आहे. म्हणजे एक तर जातीयच्या अंगाने तिचं शोषण होतं आणि दुसरं म्हणजे तिचं पितृसत्ता. म्हणजे भारतामध्ये अशी पितृसत्ता वेगळी काढून आपल्याला विचार करता येत नाही. भारतामध्ये पितृसत्ता म्हणजे पॅट्रियार्कल सोसायटी आणि कास्ट सिस्टीम या एकात एक गुंतलेल्या आहेत, ते हातात हात घातलेले आहेत त्यांच्या. आणि त्याच्यामुळे भारतातल्या स्त्रियांचं शोषण कास्ट आणि पॅट्रियार्की करतो, असं संबंध बाबासाहेबांचं जे संबंध तत्वज्ञान आहे किंवा बाबासाहेबांचा जो सगळा विचार आहे त्याचं हे मध्यवर्ती सूत्र आहे. बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन कास्टमध्ये सुद्धा याचा खूप सुंदर त्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे. मुळातून आपण तो ग्रंथ वाचला तर आपल्याला कळेल की बाबासाहेबांनी त्याच्यात सांगितलेलं आहे, क्रांती प्रतिक्रांतीमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की स्त्रियांचा संघर्ष इथे आहे. आणि त्यामुळे मग आंबेडकरी फेमिनिझम म्हणजे काय, तर आंबेडकरी फेमिनिझम म्हणजे काय, तर कास्ट आणि पॅट्रियार्कल सोसायटी या दोन्ही ज्या शोषण संस्था आहेत, म्हणजे ज्या दोन्ही संस्था या एक्सप्लॉयटेशन करतात स्त्रियांचं, या दोन्ही संस्थांना नामशेष करणे, या दोन्ही संस्थांना धडक देणे, उद्ध्वस्त करणे या दोन्ही संस्था, आणि एका संविधानिक लोकशाही मार्गावर भारतातल्या स्त्रियांना इक्वॅलिटीकडे घेऊन जाणे, समतेकडे घेऊन जाणे, स्वातंत्र्याकडे घेऊन जाणे, हा जो भगिनी भावाचा जो याच्यामध्ये संदर्भ येतो तो पण येतो, या सगळ्यांकडे घेऊन जाणे. आणि संविधानिक मार्गाने बाबासाहेबांनी आपल्याला स्त्रियांना खूप चांगला एक सन्मान दिलेला आहे, इक्वॅलिटी दिलेली आहे. म्हणजे मी तुला सांगेन की आंबेडकरी फेमिनिझम मध्ये काय येतं, तर आंबेडकरी फेमिनिझम मध्ये संविधान खूप महत्वाचं आहे, लोकशाही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. एवढंच एक छोटंसं सांगते मी तुला की भारतातल्या संविधानाचं पहिलं वाक्य वी द पीपल आहे. आणि तो आम्ही नेहमी असं म्हणतो चळवळीतल्या आम्ही सगळ्या स्त्री की तो आमच्यासाठी अतिशय गर्वाचा भाग आहे. कारण अमेरिका असू दे, म्हणजे ज्या प्रगत देशाकडे आपण बघतो अमेरिकेमध्ये, त्या देशातल्या स्त्रियांना देखील मतदानाचा अधिकार आता अलीकडे मिळालेला आहे. पण भारतामध्ये कुठलीही चळवळ झाली नाही, स्त्रिया रस्त्यावर उतरल्या नाही, तरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला त्या देशामध्ये मतदानाचा अधिकार दिला, नागरिकत्वाचा सन्मान बहाल केला आम्हा सगळ्या स्त्रियांना. आणि म्हणून आंबेडकरी फेमिनिझम मध्ये वी द पीपल हा सुद्धा भाग खूप महत्वाचा आहे. आणि आंबेडकरी फेमिनिझम नुसतंच या शोषण संस्था नष्ट करायला बघत नाही, त्याही पेक्षा भारत हा देश एका समतेवर आधारित कसा होईल, समताधिष्ठित भारत कसा निर्माण करेल आहे, आणि इक्वॅलिटीकडे कसा जाईल आहे, स्त्रियांच्या सबंध उन्नतीकडे. मग ती काही एकाच जातीची स्त्री नको, तर सगळ्या वंचित घटकातल्या स्त्रियांकडे सन्मानाने आणि न्यायपूर्व दिशेने कसं जाईल आहे, आणि तिची प्रगती कशी होईल आहे. कारण बाबासाहेब नेहमी असं म्हणत असत की स्त्रियांची प्रगती कशी मोजायची, आहे की नाही, ती किती तिची प्रगती होतीये, यावरून आपला देश कुठे चालला आहे हे आपण बघितलं पाहिजे.
भारतात आता फार वाईट परिस्थिती आली आहे, हे आम्हाला तर आता खेदाने म्हणावं लागतं आहे, की जिथे आपण इतकं सगळं करत होतो तिथे आता नाशिकमध्ये खरातसारखं प्रकरण झालं. गोविंद पानसरेंचं आता प्रकरण भारतामध्ये खूप गाजतं आहे. शिवाजी कोण होता? इकडे पण आपण आता बघूया. पण भारतामध्ये मात्र आंबेडकरी फेमिनिझमची खूप गरज आहे आणि त्यावर आम्ही सगळे अभ्यासक काम करतो. तुम्हाला वाटतं भारतात फेमिनिझमवर चर्चा करताना कास्ट हा फॅक्टर इग्नोर केला जातो? हो, बिलकुल मानसी, मी सहमत आहे तुझ्या मताशी. कारण आत्ताच आमच्या लक्षात आलेलं आहे की भारतामध्ये आता आम्ही स्त्रीमुक्तीची 50 वर्ष साजरी केली. आता नुकतीच आम्ही केल्या ते 50 वर्ष चळवळीची. आणि मग आमच्या लक्षात आलं, म्हणजे त्याही आधी तेव्हाच आलं असं नाही, त्याही आधी आमच्या लक्षात येत आहे की भारतामध्ये ज्या पद्धतीने स्त्रीवाद काम करतो आहे तो फक्तच पितृसत्तेबद्दल बोलतो आहे, तो कास्टबद्दल बोलतच नाही. कास्ट ही मोठी शोषण संस्था आहे, यावर बोलतच नाही आहे. त्यामुळे जातीच्या अंगाने भारतामध्ये फेमिनिझम बोलत नाही. म्हणूनच आंबेडकरी फेमिनिझमची गरज भारतामध्ये निर्माण झालेली आहे. आणि एवढंच नाही तर ही बुद्ध काळापासूनच आपल्याला लक्षात येईल की आपल्याला हा स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सुद्धा किती चांगल्या पद्धतीने हाताळलेला होता. कारण थेरी गाथा हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपण असं म्हणतो ना, म्हणजे की 8 मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करतो आणि त्याचं वन ऑफ द रिझन आपण असं सांगतो की त्यावेळेला शिकागोमध्ये एवढ्या मोठ्या शिलाई कामगार महिला रस्त्यावर आल्यात आणि आपल्या न्याय हक्कासाठी भांडल्यात. आम्ही असं सांगू इच्छितो आंबेडकरी फेमिनिझमच्या द्वारे की जगातला स्त्रियांच्या मुक्तीचा पहिला लढा या थेरी गाथ्यामधल्या सगळ्या स्त्रियांनी लढलेला आहे. त्यावेळेला 500 महिला बुद्धाकडे गेल्यात प्रजापती गौतमीच्या नेतृत्वात आणि त्यांनी बुद्धाला सांगितलं की आम्हाला यायचंय, ते धम्मामध्ये यायचंय, आम्हाला ज्ञानप्राप्तीचा अधिकार आम्हाला हवा आहे. मला सांग, जगातला हा पहिला मोर्चा आहे स्त्रियांचा की ज्यांनी ज्ञानप्राप्तीची मागणी आणि तो अवकाश बुद्धाकडे मागितलेला आहे. त्यामुळे हा इथून पासूनचा स्त्रियांच्या संघर्षाचा इतिहास आपल्याला बारकाईने अभ्यास त्याचा करावाच लागणार आणि बघावं लागणार. आणि अजून एक मी विचारणार की तुमच्या आयुष्यामध्ये असा काही अनुभव आलाय का जिथे तुम्ही डिस्क्रिमिनेशन स्वतः फेस केलं आहे? खूप ओके. खूप अनुभव आहेत. ओके. म्हणजे मला आता अलीकडे वाटायला लागलं की या डिस्क्रिमिनेशनवर एक आणखीन एक वेगळं मला आहे माझ्या डोक्यामध्ये की मला ते लिहायचं आहे ते पुस्तक. खूप अनुभव, म्हणजे काय, मी नोकरी करत असतानाचा मला पहिला अनुभव असा आला की मी ज्या महाविद्यालयामध्ये नोकरीला लागले, साधारणतः माझ्या असं लक्षात येतं की मी जी भाषा शिकविते, मराठी भाषा शिकवते, या भाषेवर काही एकांचं प्रभुत्व होतं कालपर्यंत आणि ते प्रभुत्व मोडीत आम्ही काढलेलं आहे. कारण मग माझ्यासारखी ज्या कास्टमधनं येते, ज्या दलित कम्युनिटीमधनं येते, ती बाई मग प्राध्यापक होती आहे आणि मग ती बाई आम्हाला भाषा शिकवणार का? म्हणजे हे मला तिथे ऐकायला मिळालं की आता हिच्याकडनं आम्हाला भाषा शिकावी लागणार आहे का? पण मग मला लक्षात हे आलं की माझा लढा हा माझा रोजचा प्रूफ करायचा, म्हणजे मला सिद्ध करून दाखवायचं की मला शिकवता येतं, मला ज्ञान आहे. म्हणजे हा का मला हे सिद्ध करावं लागलं की बाय बर्थ मी दलित कम्युनिटी मधली होती. बाय बर्थ मी जर वरच्या जातीची होती तर मला काही सिद्ध करायची गरजच नाही, कारण बाय बर्थ मी वरच्या जातीची आहे म्हणजे मी सर्व गुण संपन्नच आहे. पण मी दलित कम्युनिटीची आहे म्हणजे मला ते रोज सिद्ध करावं लागायचं आणि त्याचा त्रास व्हायचा, त्याचा मला खूप त्रास व्हायचा. त्यामुळे हा एक अनुभव आहे. अवतीभोवती राहत असताना पण मला खूप, म्हणजे मला असं आठवतं की मी अमरावतीला नोकरीच्या निमित्ताने गेले आणि एक किरायाच्या घरात रेंटवर मी एक घर घेतलं आणि त्या घरामध्ये मी माझ्या सासरचं आडनाव सांगितलं. म्हणजे तिथे म्हणजे सासरचं म्हणजे माझे मिस्टर माझ्यासोबत होते, तर साहजिक आहे आपल्याकडे तुमचं आडनाव काय म्हटलं की मग आपले नवराच आपलं पहिलं आडनाव सांगतो, हे आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी आपलं आडनाव सांगितलं.
मग ते लोक म्हणाले की हा मी घर देतो, मला घर दिलं. पण जेव्हा मी माझ्या घरामध्ये बाबासाहेब फुले आणि सावित्रीबाईंच्या तसबिरी लावल्यात, तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा मला ते म्हणाले की नाही तुम्ही घर खाली करून द्या. की अरे तुम्हाला घर खाली करावं लागेल म्हणे, त्यांच्या मुलीमार्फत मला निरोप आला. मी म्हटलं का खाली करावं लागेल? नाही नाही, तुमच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या आहेत पण तुम्ही त्या जातीचे आहात. बाप. तर मी म्हटलं मग तुम्ही कोण? मला तर ते म्हणाले की मला असं वाटलं की तुमच्या मिस्टरांनी जे आडनाव सांगितलं त्याच्यावरून तुम्ही आमचे आहात. आमच्या हा आमचे आहात. तर म्हणून आम्ही तुम्हाला घर दिलं, पण फोटोवरनं लक्षात आलं की खाली करून द्या. म्हणजे मग हे हे असले जे प्रसंग आहेत ते मला खूप आले, खूप आले. हे तर सगळेच आजही अनुभवतात. मीही आता बोलेल की मी झी जनरेशन मध्ये आहे, पण हे अजूनही अनुभवायला भेटतात आणि मी रिलेट करू शकते. अजून एक प्रश्न असा की आपण खैलांजी सारख्या घटना स्वतः बघितल्या आहेत. अशा घटनांचा तुमच्या आयुष्यावरती काय प्रभाव पडतो? खूप मोठा. खैरांजी मी विसरणार नाही आयुष्यात, कधीच विसरणार नाही. कारण सुरेखा भोतमांगे, प्रियंका भोतमांगे म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावातलं हे प्रकरण आहे. तर सुरेखा भोतमांगे, प्रियंका भोतमांगे आणि त्यांची 2 मुलं, त्यांची जी निर्घृण हत्या ज्या पद्धतीने झालेली आहे, गावातल्या ज्या लोकांनी केलेली आहे, आणि केवळ त्याचं वन ऑफ द रिझन म्हणजे कास्ट. की ही कास्टवाली लोक मान वर करून बोलतात कसे. सुरेखा भोतमांगे ही थोडी हे होती, काय म्हणतात, धीट असणारी बाई होती. आणि साधारणतः आता गावामधल्या पण बायकांना जरा बाबासाहेबांमुळे, बाबासाहेब चा जो आधार आहे त्या आधारामुळे बायका आता धीट झालेल्या आहेत. त्यामुळे त्या उत्तर द्यायला लागल्यात. तिच्या जागेवरनं जेव्हा तो रस्ता निघायला त्यांनी मागितला, तर ती म्हणाली की मी माझ्या शेतातनं रस्ता कसा देऊ तुम्हाला? तो न्याय नाहीये ना, माझ्या शेताची ते तुकडे होतात. तो पांदन रस्ता ज्याला आपण असं म्हणतो, तो त्या रस्त्याची जी मागणी माझ्या शेतातनं मी कसं. मग ही का उलट उत्तर देतेय? हिला एवढा माज आला. ह्या जातीची लोक आता माजलेत. आणि म्हणून मग ज्या पद्धतीने म्हणजे फारच सुरेखा आणि प्रियंकाची हत्या जी ज्या पद्धतीने झाली आहे ते आपण अंगावर शहारे आणणारे होते. आणि त्यानंतर मग आम्ही त्याचं जेव्हा आम्ही हे केलं, निदर्शने केली खैरलांजीच्या विरोधामध्ये, आवाज उठवला आम्ही तेव्हा तेव्हा मला लक्षात आलं. तेव्हा त्या निदर्शनामध्ये, मोर्चामध्ये मी स्वतः अमरावतीमध्ये होते. आणि एक 10,000चा मोर्चा, मोठा मोर्चा निघाला. म्हणजे मोर्चा संपला असं डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा तो मोर्चा येत होता. लोक येत होते गावागावावरनं. इतकी भीषण तो सगळा प्रसंग मी अनुभवलेला आहे. आणि मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी याच्यासाठी झाले की मला असं वाटायला लागलं की अरे मी आता प्राध्यापक झालीये, मी आता इकॉनॉमिकली स्टेबल झाली आणि स्टँड झालेली आहे आता. त्याच्यामुळे माझे प्रश्न सुटलेत ना, माझे प्रश्न सुटलेत वैयक्तिक. मग आता स्वतःला जज करण्याची ती वेळ होती की मग आता मी मोर्चात उतरू की नको उतरू, की आता मी एलिट क्लास झालीये, माझा वर्ग बदलला ना आता. मग समाजाशी माझा आता काही आहे की नाही विचारांनी. पण आंबेडकरी विचार म्हणजे जो इक्वॅलिटीकडे जातोय, जो व्यक्ती इक्वॅलिटीला हे करतो आहे, सन्मान करतो आहे, की त्याला असं वाटतं की नाही नाही या देशात इक्वॅलिटी आली पाहिजे, या देशात विवेक असलाच पाहिजे, हा देश विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. नुसतं तंत्रज्ञान आणून नाही चालणार ना माणसी. आपल्याला टेक्नॉलॉजीवर एखादा देश नाही चालत. ती मानसिकता पण पाहिजे ना आपली, विज्ञाननिष्ठ मानसिकता. म्हणजे आता खराबकडे जाणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या काय भीषण याच्यामध्ये त्याच्याकडे गेलेल्या आहेत. अंधश्रद्धेचं खूप मोठा प्रमाण आपल्याकडे सातत्याने वाढते. म्हणून मी म्हटलंय की एका बाजूनी प्रोग्रेसिव्ह थिंकर्स आणि समाज एकीकडे आपण घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतो आहोत की समाज हा प्रोग्रेसिव्ह झाला पाहिजे. ही जी जळमट आहेत, जी आपण म्हणतोय की भारतामधल्या संविधानाला मजबूत करणे, संविधानामधले असणारे सगळी जी कलमं आहेत ती मजबूत करण्यासाठी आपल्याला जी पायवाट आपण निर्माण करणारी होती, त्या पायवाटीमधली ही सगळी जी जळमट आहेत, अंधश्रद्धा असतील किंवा स्त्रियांचं या पद्धतीने शोषण होत असेल, ती सगळी जळमट दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत ना. मग ही जळमट आपल्याला त्रास देतात आहेत. या सगळ्या गोष्टी त्या वारंवार डोकी काढतात आहेत.
आणि दुःख याचं आम्हाला वाटतंय ग की याला सरकार मदत करतंय हे या सगळ्या गोष्टींना. जसं खैलांजी सारखी घटना झाली तशा घटनांचा आजच्या तरुण पिढीवरती काय प्रभाव पडतो? खरं तर तरुण पिढींनी या सगळ्या घटनांकडे बघून म्हणजे आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर भारताबाहेर राहणारा वर्ग, जो तरुण वर्ग आहे तो, आणि एक भारतामध्ये राहणारा तरुण वर्ग, हे दोन वर्ग आहे. आता भारतामध्ये जे लोक राहतात आहेत ते तिथे फेस करतात आहेत, ते त्याला सामोरे जातात आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी आता सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. खरं तर आंबेडकरी तरुणांनीच घ्यायची गरज आहे असं नाही. तर मला वाटतं की जे मी सगळं आवाहन करेल की जो सगळा तरुण वर्ग आहे त्यांनी आता या गोष्टींकडे बघितलं पाहिजे की मला माझा देश उभा करायचे, मला माझा देश उभा करायचे आणि मला माझा देश हा मला समतेवर उभा करायचे आधारित. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि भारताबाहेर राहणाऱ्या तरुणांनी सुद्धा या खैरलांनी सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये भारतामध्ये यासाठी आपल्या सगळ्या तरुणांना एकत्रित घेऊन सुद्धा या पद्धतीने एक विचारांची देवाणघेवाण करायला पाहिजे. आणि अजून एक विषय आहे जो नेहमीच डिबेटमध्ये राहिलाय, तो म्हणजे रिझर्वेशन. हो, तर आजकाल लोक म्हणतात की रिझर्वेशन आता गरजेचं नाही आहे. तुम्हाला ग्राउंड रियालिटी काय सांगते? मानसी, हा पण एक खूप मजेदार प्रश्न तू विचारला. रिझर्वेशन आता सध्या भारतातली स्थिती भयानक आहे. एक तर रिझर्वेशन कुठे आहे? सरकारी नोकऱ्यांमध्ये, ठीक आहे, शिक्षण व्यवस्थेमध्ये, या दोन ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन दिसेल आहे. मुळात इतकं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीच बंद आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीच बंद आहे. त्यामुळे रिझर्वेशन फक्त ती फ्रेम रिझर्वेशनची राहिलेली आहे. प्रत्यक्षात रिझर्वेशनची भरती होतच नाही. गव्हर्नमेंट नोकऱ्या थांबवलेल्या आहे, तिथल्या सगळ्या प्रोसेस त्यांनी थांबवलेल्या आहे. प्रायव्हेटायझेशन्समध्ये रिझर्वेशन नाही आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जी भारतामध्ये आता लागू झालेली आहे भयानक आहे. ती कत्तल करते सगळ्या दलित, वंचित, गरीब मुलांची कत्तल करणारी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे. याच्यामध्ये मला तुम्ही सांगा आता रिझर्वेशनच्या प्रश्नांकडे तुम्ही आता कसं बघणार आहे? पण तरीही एक मिसकन्सेप्शन आहे. मिसकन्सेप्शन आहे. तुम्ही फक्त रिझर्वेशन आहे म्हणून वरती आला आहात. माझं स्कूलिंग प्रायव्हेट मधून झालेलं आहे, माझ्या बहिणीचंही प्रायव्हेट मधून झालं आहे. कारण की गव्हर्नमेंट स्कूल्सची हालत आता जी आहे तिथे कोणीहीच मुलांना टाकवायची इच्छा ठेवत नाही की सगळ्या सरकारी शाळा आता मराठी सगळ्या सरकारी शाळा बंद पडलेल्या आहे. नुसतं महाराष्ट्रात जर बघितलं तर एकूण साधारणतः 18 ते 20,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता प्रायव्हेट सगळ्या स्कूल आहेत, सगळ्या प्रायव्हेट आहेत, सगळ्या खाजगी शाळा आहेत. आणि मानसी, तू शिकलेली आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये, खाजगी शाळेमध्ये नो रिझर्वेशन पॉलिसी तिथे अप्लाय केली जात नाही. तुम्ही तेवढी फीज भरा आणि तुम्ही ऍडमिशन घ्या. त्यामुळे त्या सगळ्याचा बोजवारा निघालेला आहे. तुम्ही सोसायटीला जवळून पाहिलं आहे, आजही कास्ट बेस्ड इनइक्वालिटी कितपत जिवंत आहे? कास्ट बेस्डवरच आहे. ती संपलीच नाही. ती संपण्यासाठीच आपण उभं झालेलो आहोत. पण मी तेच म्हटलं की अपोजिट फोर्स जो आहे तो एवढा आत्ता जे काही भारतामध्ये दिसत आहे त्याच्याने आम्ही हे अस्वस्थ आहे ग, रोजचा दिवस अस्वस्थ जातोय. अरे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवलेलं आहे, जे सगळ्यात महत्वाचं होतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, स्वातंत्र्याचं अतिशय सुंदर कलम आपल्याकडे आहे. एक मोकळा श्वास, मोकळं बोलणं, आपण जे बोलत होतो ते सगळं थांबवलंय ना. अरे, गोविंद पानसरेंचं छोटंसं पुस्तक आहे शिवाजी कोण होता, मला सगळ्यांनी वाचावं. कारण माझ्या जडणघडणीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंचा सहभाग आहेच. तर शिवाजी कोण होता हे पुस्तक, एक संजय गायकवाड नावाचा आमदार जो फक्त 9वा वर्ग शिकलेला आहे, तो म्हणतो की या पुस्तकामध्ये लेखकांनी शिवाजी असा शब्द कसा वापरला, आदराने म्हणायचं होतं. आणि त्यांनी आता ते प्रकाशकाला ज्या पद्धतीने आया बहिणीवरनं धमक्या दिल्या, हे काय चाललंय? शिवाजी महाराज ते स्वतः स्त्रीचा सन्मान करणारे. म्हणजे हे जे काही मी तुला म्हणते ना की हा जो अपोजिट फोर्स आहे तो फोर्स भारतामध्ये आता
लिडिंग रोलमध्ये आहे तो, याच्यामध्ये आहे तो हम्म. तो सत्तेमध्ये पण आहे, तो समाज व्यवस्थेमध्ये आहे, सांस्कृतिक जी भारतामधली एक हे होतं कल्चरलायझेशन, त्याच्यामध्ये खूप जास्त आता भेसळ आणि खूप जास्त विष पेरण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे भारतामधलं सगळंच वातावरण सध्याचं कलुषित झालेलं आहे आणि भयानक त्रास, म्हणजे तू इनइक्वॅलिटी म्हणते तर ते आहे. राहील 20-25-50 वर्ष तरी जाणार नाही भारतातून. भारत आता खूप मागे चाललंय, पुढे जाण्याचा पुढे प्रश्नच नाही. नाहीये. कारण आपल्याला कुठल्याच आपल्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर नाहीये, विकासाची कन्सेप्ट क्लिअर नाहीये, सोसायटी आपल्याला जी उभी करायची होती, समाज व्यवस्था जी उभी करायची होती ती आपल्याला माहिती नाहीये. खरं तर आपली समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था सुद्धा जेंडर बेसवर उभी व्हायला पाहिजे होती. स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान आहेत, आणि त्या समानतेवर आधारित, त्या समतेवर आधारित आपली जी सोसायटी उभी व्हायला पाहिजे होती. डिस्क्रिमिनेशनचा जो भाग आहे, विषमता जी आहे, ती विषमता नष्ट व्हायला पाहिजे होती. त्या विषमतेचाच परत आता जी सगळी गोष्ट आहे त्या सगळ्या वर येतात, ते सगळ्या वर येतात. संविधान न मानणार रोजचं स्टेटमेंट आहे की आम्हाला हे संविधान मान्य नाही, आम्हाला हे संविधान बदलवायचं आहे, आम्हाला देश असा असा करायचा आहे. संविधान मानत नाही हे एक अँटी नॅशनल स्टेटमेंट आहे का? हो, अँटी नॅशनल स्टेटमेंट आहे. पण मग आता एवढे मी तर मोस्टली नवीन मुलं बघते, नवीन पिढी बघते, जे हे स्टेटमेंट हमखास वापरतात, पण गव्हर्नमेंट काही ऍक्शन नाही. तेच मी म्हणून राहिले की ना, की गव्हर्नमेंट हे जे अपोजिट जो फोर्स आहे तो आहे, त्या अपोजिट फोर्सला गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. गव्हर्नमेंटच्या सपोर्ट शिवाय कोणी कसं बोलणार आहे? म्हणजे तुम्ही साधं वाक्य बोलला तर गव्हर्नमेंट तुमच्यावर लगेच कारवाई करते आहे. पण आज संजय गायकवाड सारखा माणूस इतकं वाईट बोलतो आहे, त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाहीये. काय वेगवेगळे स्टेटमेंट देतात ते. म्हणजे चक्क कुणी एक जण आहे तो बागेश्वर महाराज, तो असा म्हणतो आहे गव्हर्नमेंटच्या समोर, गव्हर्नमेंटमध्ये मुख्यमंत्री बसलेले आहेत, बाजूला पण मिनिस्टर बसलेले, आणि त्यांच्या समोर तो बागेश्वर महाराज, म्हणजे त्याचं शिक्षण काय आहे विद्वत त्या काहीच माहिती नाही, तो असं म्हणतो की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि मग ते असं असं म्हणत. अरे तुम्ही इतिहास वाचा ना, इतिहासाच्या कुठल्याच मध्ये शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते. हे अभ्यासकांनी सांगून ठेवलंय, मी सांगायची गरजच नाहीये, हे अभ्यासकांनी सांगून ठेवलेलं आहे आणि विथ पुरावे. असं नाही ना की नुसतं म्हणायचं. मग जेव्हा गव्हर्नमेंट सुद्धा त्याची लोक काही त्याच्या विरोधामध्ये बोलत नाही, त्याचा अर्थ काय होतो? सुज्ञ माणसांनी समजून जायचं की याचा अर्थ काय निघतो. बरोबर. जसं तुम्ही सुरुवातीला बोलले की तुम्ही रायटर आहात, तर तुम्ही लिहिलेल्या बुक बद्दल काही सांगता येईल का? त्याची मागची प्रेरणा काय होती, त्याचे मागचे विजन काय होते? बुक्सच्या फॉर्म मध्ये माझे 2 पुस्तकं आले, पण आर्टिकल्स माझे मात्र 100च्या जवळपास आहेत. कारण मला असं आठवतं की मी आधी पण लिहित होते, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी लिहित होते. त्यानंतर मी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधनं मी कॉलम चालवत आले स्त्रियांसाठी. त्यातनं माझी चळवळ पण उभी झाली, म्हणजे मी भरपूर चळवळीचं काम करू शकले त्याच्यामुळे. मला असं वाटतं की या लिखाणामधनंच पुढे मग मला आठवतं की मी अमरावती युनिव्हर्सिटी जी आहे, त्या अमरावती युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत मी महिला प्राध्यापक परिषदेची स्थापना केली, म्हणजे विमेन प्रोफेसर फोरम ही एक संघटना मी उभी केलेली होती. त्या संघटनेचा हेतूच असा की महिला प्रोफेसरांना फेमिनिझम, आंबेडकर फेमिनिझम या सगळ्या गोष्टी त्यांना पण कळाव्यात, त्यांना समजून याव्यात, आणि त्याच्यानुसार, कारण काय असतं मानसी, आम्ही जे प्रोफेसर्स जे असतो ना, शिक्षक, सरळ मी त्याला सांगते, आम्ही शिक्षक, आमच्या हातातून पिढी जात असते ग, एक पिढी आम्ही घडवत असतो. आणि तुला माहिती असेल की आपल्या शिक्षकांचा प्रभाव आपल्यावर खूप असतो. त्यामुळे एक पिढी जेव्हा आमच्या हातून जाते तेव्हा ती पिढीच मुळात विज्ञाननिष्ठ व्हावी, विवेकनिष्ठ व्हावी, ती स्त्रीवादी व्हावी, ती आंबेडकरी, फुले आंबेडकरी दृष्टिकोनातनं या देशामध्ये उभी व्हावी,
असा या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून मी महिला प्राध्यापकांचं फोरम उभं केलं. आणि आज मला आठवतं की मी त्या अंतर्गत मी 3 जानेवारी हा आमचा स्थापना दिवस होता, हम्म. सावित्रीबाई फुलेंची जयंती, आणि 19 मी परिषदा घेतल्या, नॅशनल कॉन्फरन्सेस, हम्म. आणि सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नांवर. आणि Okay. सगळ्या नामवंत स्त्रिया महाराष्ट्रातल्या या सगळ्यांनी त्या परिषदांमध्ये येऊन उपस्थिती लावलेली आहे. त्यामुळे आपण हा जो सगळा समस्त विचार करतो आहे तो या दिशेने आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आहे. आता तुम्ही बोलत होते की आम्ही पिढी घडवतो, आम्ही शिकवतो. त्यावरून मला एक प्रश्न आठवला की आता सिलेबस मधून बाबासाहेब फुले, शिवाजी महाराज यांचे विषय हमखास कमी करत चालले आहेत. आता तरी होत आहे सध्या. तुम्ही त्याबद्दल काय बोलू? हो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधून इतिहास हे बाबासाहेबांचे विचार असेल वगैरे वगैरे हे जे सगळे आहेत शाळांमधनं जे यायचे ते सगळे आता काढून टाकले. कारण सगळं खाजगीकरणाकडे गेलंय ना. खाजगीकरणाकडे सिलेबस आता त्यांच्या हातात गेलेले आहेत. त्यामुळे आता नाहीच, हे येऊच द्यायचे नाही, मुलांना कळूच द्यायचे नाही, मुलांवर हे संस्कारच होऊ द्यायचे नाही. या पद्धतीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. होणार नाही, झाले आहेत. पण मी तुला अगदी छोटासा एक अनुभव सांगते की माझा मुलगा हा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत होता. खाजगी आणि मोठी शाळा होती, ती नामवंत शाळा होती. अमरावती मधली सगळ्यात नंबर 1 ची त्या काळातली ती शाळा होती. आता माझा इंटरकास्ट मॅरेज ना, म्हणजे आम्ही त्या याच्यावर म्हणजे मी ज्या जनरेशन मध्ये माझं जडणघडण झाली त्यावेळी आम्ही खूप फायटर असं होतो की नाही, कास्ट तोडायची, ही ब्रेक करायची, कास्ट सिस्टीमला ब्रेक करायची. आणि कास्ट सिस्टीम ब्रेक करायची तर बाबासाहेब सांगतात की इंटरकास्ट मॅरेज व्हायला पाहिजे. त्यामुळे कास्टची रिअलिटी कळतं आणि एक जवळीक निर्माण होते, तुमची जवळीक निर्माण होते. आणि त्या जवळीकीमधनच माणसं घडत जातात असं जेव्हा सांगितलं तर मी जर पाहिलं तर माझा मुलगा काही दलित नव्हता. म्हणजे मी दलित होती, पण तो वडिलांच्या बाजूने काही दलित नव्हता. पण शाळेमध्ये मात्र त्याला बाबासाहेबांचं, आणि 2 होते, एक बाबासाहेबांचं एक त्याच्या बुक्स मध्ये एक चॅप्टर होता, म्हणजे चॅप्टर म्हणजे एक पेजवर होतं, आणि एक गौतम बुद्धावर होतं. तर त्याला नेहमी हिस्ट्रीच्या मॅडम त्याला उभं करायच्यात आणि त्याला म्हणायची की तू वाच. त्या वाचत नसत, त्याला वाचायला लावत. पण तो इतका लहान, तो घरी आला की मला म्हणायचं की आई गं, मला जेव्हा पण मम्मी हे आलं की मलाच वाचायला का लावतात. मग मी त्याला सांगायची की हे असं असं आहे. म्हणजे त्याला त्या वयात हे आहे ग, हे शाळांमध्ये पण आहे. तुम्ही आता बुद्धांचं बोलले, मला नाही आठवत की मी पूर्ण स्कूलिंग मध्ये बुद्धांबद्दल काही वाचलं असणार. म्हणजे घरच्यांनी वाचायला बुक्स वगैरे आणले होते, पण स्कूलमध्ये मला नाही आठवत की हिस्ट्रीमध्ये काही बुद्धांची हिस्ट्री मेन्शन केलेली सुद्धा आहे. की आपण इतर गोष्टी वाचू, मला नाही आठवत. नाहीच आहे. सिलेबस कोण बनवतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. ती संबंध ती आपल्या देशामधली जी मानसिकता आहे ती मानसिकताच या दृष्टीने नाही आहे. पण तेच त्यांची हिपोक्रेसी अशी असते की ते बाहेर देशात जातात आणि बोलतात की आम्ही लँड ऑफ बुद्धा इथून येतो. मग भारताची ओळखच ती आहे. तुम्हाला नाही ती पुसून काढता येईल, ती नाही पुसून काढता येईल, ती रेषच तुम्हाला मिटवता येणार नाहीये. तो बुद्धाचाच देश आहे, बरोबर, भारत. आणि ती काय सांगणार नाही तर त्याच्याशिवाय. आजच्या तरुण आंबेडकरांसाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल? खूप मला असं वाटतं की हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याची पण उत्तरं खूप वेगवेगळी असू शकतात. पण मला असं वाटतं की देशातले आणि देशाबाहेरील दोन्ही तरुणांना मी सांगू इच्छिते की बाबा रे, रात्र वैरेची आहे, जागं राहा. कुठेही असाल, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही असाल, पण रात्र वैरेची आहे, जागे राहा. आणि आपल्या बांधवांना, आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला तुम्ही खरंच वाचवा. कारण मी तुला सांगते मानसी, आपल्याला डिस्क्रिमिनेशन, कास्टवरचं डिस्क्रिमिनेशन कोणत्याच माणसाला परवडण्यासारखं नाही. जेव्हा एका माणसाचं नुकसान होतं तेव्हा देशाचं नुकसान होतं ग. त्या माणसाचंच नुकसान नाही होत, देशाचं नुकसान होतं. मला सांग, देशामध्ये काही जर घडलं त्याचे पडसाद बाहेर उमटतात की नाही उमटत? त्या देशाचं नाव बदनाम होतं ना. त्या व्यक्तीच्या बद्दल काय, तो व्यक्ती जातोय,
तो देशाला हा, रिप्रेझेंट पण तो देशाला तो प्रतिनिधी असतो का त्या देशाचा. तुम्ही किती अन्याय करणार आहात एखाद्यावर आणि कुठल्या या पद्धतीने अन्याय करणार. काय प्रतिमा घेऊन जाणार आपण देशामध्ये. आज बलात्काराचं प्रमाण भारतामध्ये किती मोठं आहे. स्त्रिया सुरक्षित आहे आमच्या भारतामध्ये नाहीयेत. नाहीच आहेत. आणि आम्ही रात्री बेरात्री नाही जाऊ शकत. अगं मी 60च्या पलीकडची स्त्री आहे ना, मी सुरक्षित नाहीये. मी आत्ता तुला सांगते की मला नाही वाटत की मी सुरक्षित आहे माझ्या देशात. मी माझ्या घरात पण सुरक्षित नाहीये. इतकी भीती मला आहे. मग हे कोण दुरुस्त करणार आहे. मी काय म्हणते, आंबेडकरी फेमिनिझम या दिशेने बघतो ना की माझ्या देशातली स्त्री, ती दलित असो, वंचित असो, ती सवर्ण असो, वरच्या जातीची असो, ती कुठल्या जातीची असो, ती सुरक्षित राहायला पाहिजे, ती सन्मानित व्हायला पाहिजे. की तुम्ही त्याच्यासाठी वातावरण काय देतात. ह्या सगळ्या घटना होत आहेत. असं नाही आहे की फक्त खालचे लोक आहेत किंवा एक पर्टिक्युलर कॅटेगरी आहे की हेच लोक करतायत. खूप लोक आहेत की बोलतात की आमचा तोल सुटून गेलाय. हे बघ, भारतामध्ये बलात्कार कोणावर होतात हा पण एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तुझ्या प्रश्नामध्येच तो प्रश्न मला दिसतो आहे की भारतामध्ये जे बलात्काराचं प्रमाण एवढं मोठं आहे. बलात्कार कोणावर होतो. वरच्या जातीतल्या स्त्रीवर बलात्कार होत नाही. हे भारतामधले जे सगळा रेकॉर्ड आहे त्या बलात्कारांचा, त्याच्यावरनं अभ्यास बाहेर आलेला आहे की भारतामध्ये बलात्कार हा खालच्या जातीवर होतो. भौरी देवीचा केवढा मोठा प्रकरण आहे. भौरी देवी ही 60 वर्षाची स्त्री होती. ती काय करत होती राजस्थानमध्ये. ती एक सरकारी काम करत होती की बालविवाह थांबवायचे आणि गावामध्ये बालविवाह असतील तर सरकार दरबारी जाऊन सांगणे की बाबा इथे बालविवाह होतात आहे, कारण ते थांबवण्याची गरज आहे. त्यामुळे तिने तेवढंच काम केलं. तिथल्या लोकांनी काय केलं, त्या ज्यांच्या की अरे ही खालच्या जातीची बाई, आणि तिला शेतात नेऊन किती लोकांनी तिच्यावर बलात्कार केला. भौरी देवीवर मथुरा प्रकरण गाजलं त्या काळामध्ये. ती कोणत्या कास्टची होती. खैरलांजी मधल्या स्त्रिया कुठल्या होत्या. भारतामध्ये बलात्कार कुणावर होतात हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे तू जो प्रश्न केला की बा पॅरेंट्स, तर पॅट्रियार्की सोसायटी जी आहे म्हणजे मनुस्मृती ग, अजून काय आपण खूप मनुस्मृती बाबासाहेबांनी जी जाळली, आता मी त्याचा उल्लेख करायलाच पाहिजे तो याच्यासाठी, कारण आता पुढच्या वर्षी म्हणजे 1927ला म्हणजे 1927ला बाबासाहेबांनी 25 मार्च 1927ला महाड येथे बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन केलं. सहस्त्रबुद्धे त्यांच्या सोबत होते त्यावेळेला. प्रतिकात्मक दहन केलं. आता हे बाबासाहेबांनी का केलं असेल ग. किती सारी पुस्तकं आहेत ना. बाबासाहेबांनी वेद जाळले नाही, बाबासाहेबांनी बाकी कुठली पुस्तकं प्रतिकात्मक दहन केलं नाही. बाबासाहेबांनी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन का केलं. कारण मनुस्मृती ही चातुर्वर्ण वर्ण व्यवस्थेचं पोषण करणारा ग्रंथ आहे. तो पूर्णतः त्यावर आधारलेला आहे. आणि नुसतंच चातुर्वर्ण्याचं नाही तर मनुस्मृती हा स्त्रियांच्या लैंगिकतेवर बंधन आणणारा आणि स्त्रियांच्या लैंगिकतेवर बंधन आणून कास्ट सिस्टीम मजबूत करणारा ग्रंथ आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते बाबासाहेबांनी जाणलेलं आहे. ती जी मानसिकता आहे पॅट्रियार्की की बाई ही शूद्र आहे, बाई ही चिल्लर आहे, बाईचं शरीरच म्हणजे सगळं काही आहे, हे जे आहे त्यामुळे बलात्काराचं. आणि मग कोणत्या समाजामधली बाई उपलब्ध असते. कारण खालच्या जातीतल्या बाईंना तिला हेच नाही ना, तिला इज्जत नाहीये, लवकर घेतली जाते, इज्जत नाहीये, तिचं स्टेटस नाहीये, तिला दर्जा नाहीये, कारण ती जातीने शूद्र आहे. हे मनुस्मृती सांगतं ना. कुठल्या बाईचा सन्मान करायचा नाही करायचा हे मनुस्मृती सगळं सांगते. पण त्यामध्ये असंच आहे ना की कुठल्याच बाईचा सन्मान नाही करायचा, सर्वांनाच असं ट्रीट करायचं की तिला लहान असल्यावरती पिताच्या अधीन, मोठी झाली की पतीच्या, आणि म्हातारी झाली की मुलाच्या. ही पॅट्रियार्कल सोसायटी झाली, ही पितृसत्ता झाली. पण भोगायची कोणाला ते पण आहे त्याच्यामध्ये. कुठल्या स्त्रीला भोगायचं. त्यामुळे म्हणून मी तुला शब्द वापरला की स्त्रियांच्या लैंगिकतेवर बंधन आणून कास्ट सिस्टीम मजबूत करणे, हा जो भाग आहे हा मनुस्मृतीमधला आहे. म्हणजे शूद्र आणि स्त्रिया यांच्यावरची जी सगळं
जे काही आणि म्हणून आपण म्हणतो की मग आपल्याला लक्षात येतं ना की मग समाज व्यवस्था त्याच्यावर संबंध पोचली गेलेली आहे. हम्म. आज पण आपल्या देशामध्ये मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात ना. जातातच. हो. मनुस्मृतीचे गोडवे गायले जातात. मधल्या काळामध्ये त्यातले काही श्लोक आपण घेतले पाहिजेत. अभ्यासक्रमामध्ये ते श्लोक आले पाहिजे. अशा पद्धतीचा पण आपल्याकडे विचार होतो आहे. आणि तुम्ही आधी जसं बोलले की इंटरकास्ट मॅरेज हे केलंच पाहिजे, तर कास्ट सिस्टम ही फोडून निघेल. मला असं वाटतं कुठेतरी आपलेही लोक अजून तेवढे ओपन माइंडेड नाही झालेत, आणि दुसऱ्या कास्टमध्ये एक्सेप्टन्स आधीच कमी आहे. पण आपल्या इथेही अजून चालतं की नाही, कास्टमध्येच लग्न केलं पाहिजे. त्यावर काय बोलू? मला असं वाटतं की सगळ्यात पहिली जबाबदारी आपली आहे. कास्ट ब्रेक करायचं असेल ना तर मग आपल्या डोक्यातनं आधी कास्ट काढून टाकायची. आपल्याला ते ब्रेक करायची गरज आहे. म्हणून आपण सबकास्ट पण मानायला नको. आपण ते पण मानतो, सबकास्ट पण मानतो. आपण जर म्हणत असू की मी आंबेडकराईट्स आहे किंवा आंबेडकराईट कडे मी स्वतः तसं आहे, असं जर आपण म्हणत असतो तर मग आपल्याला तसं म्हणण्याचा अधिकार नाही. आपल्याला इंटरकास्ट मॅरेजचं सपोर्ट करावं लागेल. आपल्याला जिथे जिथे ते होत असेल आहे तिथे तिथे त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि आपल्यामधली जातीयता असेल तर ती कमी करावी लागेल. आपल्याला करावंच लागेल ना आपल्याला. त्याच्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता. पॅट्रियार्कल सोसायटी इतकी झिरपत खालपर्यंत गेलेली आहे. आणि कास्ट सिस्टीम सुद्धा, म्हणजे या दोन्ही म्हटलं ना की दोन्ही सिस्टीम आहेत की निर्णय कोण घेते घरातले. आपल्या मुलीचे किंवा मुलाच्या लग्नाचे निर्णय कुणाच्या हातात आहेत ते पण महत्वाचं असतं. आणि पॅरेंट्स मध्ये पण वडील असतात, मेन रोल मध्ये वडील असतात त्याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की इथे आपण खरं तर विचार करण्याची गरज आहे की आम्हाला हे करायचं आहे. आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये की दोघं जण जे येतात आहेत एकत्र, जे इंटरकास्ट मध्ये, त्यांना त्यांचा संसार उभा करायचा आहे, तो आनंदी करायचा आहे. ते चांगलं असेल तर त्यांना सपोर्ट करायला. आणि बाबासाहेब बोलले होते, एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाइज. आजच्या काळामध्ये हे शब्द कसे समजून घ्यायचे? ते खरं तर तो ज्याला असं म्हणतात की गाभा आहे आपल्या, तो चळवळीचा पण गाभा आहे, स्लोगन येते आपलं. आपल्याला संघर्ष आहेच, तो आपण समजून घेतला पाहिजे की आपल्याला करायचं आहे. आता शिक्षण, एज्युकेशनचं मी तुला असं सांगू का, म्हणजे मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की नुसतं डिग्र्या घेणं म्हणजे शिक्षण नाही ग. आपण शिक्षणाकडे या अर्थाने, किंवा मला असं वाटतं की महात्मा ज्योतिराव फुले असू दे, सावित्रीबाई असू दे, बाबासाहेब असू दे, यांनी सुद्धा शिक्षणाकडे तसं बघितलेलं नाहीये. कारण मग तसं बघितलं ना तर मग असं लक्षात येतं ना की MSc झालेली सुद्धा स्त्री किंवा इंजिनिअरिंग झालेली स्त्री सुद्धा मी बघितलेले डोळ्यांनी की पाळीच्या 3 दिवसात बाहेर मला कोणी स्पर्श नको म्हणून बाजूला बसतं. हे मी पाहिलेलं आहे भारतामध्ये. त्याच्यामुळे शिक्षण हे नुसतं सिलेबसचं शिक्षण घेणं उपयोगाचं नाही. ते प्रबुद्ध होणं, प्रज्ञावंत होणं, प्रज्ञाशील करुणा असं आहे ना, ते प्रज्ञावंत होणं ज्याला असं म्हणतो, तो शिक्षणामधनं त्याच्याकडे जायचं असतं आपल्याला, प्रज्ञावंतकडे. ह्याची आपल्याला गरज आहे, प्रज्ञावंत होण्याची गरज. त्यामुळे आपल्याला एज्युकेशनच्या बाबतीत प्रज्ञावंत होणं, संघर्षासाठी तयार होणं की मला आता मी कसं करणार, आता मला भीती वाटते. नाही, माझं स्लोगन आहे, मला जगायचं असेल, मला माणूस म्हणून पुढे जायचं असेल तर मला जर अटळ येतो संघर्ष माझ्या वाट्याला, तो संघर्ष ज्या पद्धतीने माझ्या समोर येतो तो मला करायचं आहे. आणि मला माझी एकी, मला ते ठेवायचंय. त्यामुळे तू तसं म्हणतात त्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. म्हणजे एज्युकेशन समजून घ्यावं लागेल आपल्याला संघर्ष समजून घ्यावा लागणार आहे, आणि आपल्याला एकजूट पण समजून घ्यावी लागणार आहे की आपण एकजूट राहू तरच आपण प्रतिकार करू शकतो. मग आता एकजूट म्हणजे सगळ्यांची एकजूट, त्यामध्ये नो स्टेट कम्युनिटी, म्हणजे सगळे बाउंड्रीज ज्या आहेत आपल्या स्टेटच्या असतील, लँग्वेज असतील आहेत, त्या सगळ्या बाउंड्रीज आपल्याला ढिल्या कराव्या लागणार, सैल कराव्या लागणार, त्या खरंच करायच्या. आपल्याला कुणावर प्रेम करायचं, आंबेडकरी विचार कुणावर प्रेम करायला शिकवतो, बुद्ध कोणावर प्रेम करायचं, माणूस घडवायला. ते हिंदू दलित असतील,
ख्रिश्चन दलित असतील किंवा पंजाबी दलित असतील, मग प्रत्येक प्रकारच्या दलितने एकत्र यावं का, जे आंबेडकराईट विचारांनी इन्फ्लुएन्स होतात एकजूट होण्यासाठी? आंबेडकरी विचारांशी ते कसे जुळले गेलेले आहेत, आंबेडकरी विचारांच्या चळवळीशी त्यांची बांधिलकी कशी आहे, यावर पण बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत. यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि तुम्हाला वाटतं नुसतं दलित असणं नाही ग, म्हणजे तो दलित आहे फक्त, पण तो दलित असून सुद्धा तो जर पूर्ण याला मानत असेल, रिच्युअल्स म्हणजे जे आता अनिष्ट, पण ज्याला म्हणतो की जे आता त्याची गरज नाहीये, तो अंधश्रद्धेला मानत असेल आहे की मांजर अडवी गेली मी नाही जगणार, असं झालं मी नाही हे करणार, त्याला काही अर्थ नाही ना. तो आंबेडकर प्रोग्रेसिव्ह आहे, तो आंबेडकर विचारांना मांडतो आहे, तो व्यक्ती आपल्या जवळ येणार. आणि मला वाटतं की तिथे एज्युकेशनचा पण एक मोठा हात आहे. जो व्यक्ती शिकलेला असतो तो थोडा थोडा करत ह्या गोष्टींना, अंधश्रद्धा यांना स्वतःच नाकारत चालतो कुठेतरी. नाही, याच्यामध्ये पण कॉन्ट्रडिक्शन आहे. म्हणजे हा पण खूप मोठा एक आपला गैरसमज आहे. खूप हे विचार आहे की एखादी म्हटल्यास अडाणी व्यक्ती सुद्धा एखादा प्रोग्रेसिव्ह विचार करू शकतो बरं का, असं पण आहे. म्हणजे आपण हे नाही करायचं. मी बघितलंय राजवाड्यामध्ये अजूनही लोक राहतात, तिथल्या लोकांचे विचार बघून पण कधी कधी वाटतं की यांना राईट पाथ नाही आहे, पण हे विचार ठेवतात की नाही, चेंज करायचंय, काहीतरी चेंज करायचंय. जेवढे आपल्यामधले असतात की एज्युकेटेड बघितले आपण, पण ते करतात अजूनही, लपून राहतात किंवा अंधश्रद्धेच्या विलीन झालेत, पूजापाठ करतात. भेकाड लोक असतात, भित्रे लोक असतात. अगदी खऱ्या भाषेमध्ये आम्हाला सांगायचं म्हणजे मराठीच्या शिव्यांमध्ये म्हणशील तर भित्री लोक आहेत, ही लोक आहेत की ते भितात आणि त्यांच्या मेंदूचा मध्ये काहीतरी गडबड आहे. तुमचा मेंदू जर क्लिअर असेल आणि स्वच्छ असेल आणि त्या विचारांशी तुम्ही प्रामाणिक असाल तर काही गरज नाही तुम्हाला. म्हणजे अशी माणसं भेटतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण चांगली माणसं खूप आहेत, हे खूप महत्वाचं आहे. एक पर्सनल क्वेश्चन विचारेल, नरेंद्र दाभोळकरांसोबत कधी काम करायचा योग आला होता? नरेंद्र दाभोळकरांशी माझी भेट अमरावतीला झालेली आहे. ही मला असं आठवते की 92-93 ची गोष्ट आहे, 92-93 ची गोष्ट आहे. पण त्याच्या आधीच म्हणजे नागपुरामध्ये श्याम मानव जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते, त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत मी होतेच. म्हणजे मला असं वाटतं की मी कधी कधी म्हणते की माझी सुरुवातच मुळात तिथून झालेली आहे. म्हणजे सुरुवातीलाच श्याम मानव माझ्या मी त्यांच्या संपर्कात आले आणि मग तिथून मी थोडं म्हणजे मी तुला जसं म्हटलं की मी नेतृत्व, लिडरशिप क्वालिटी होती आणि डोक्यात मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मला म्हणजे आम स्त्री असं जे म्हणतात ना, तसं मला कधीच आवडलेलं नाही जगायला. मी काहीतरी वेगळंच विचार करणारी आणि जगणाऱ्यांपैकी होती. असं की म्हणजे लग्नाच्या पण वेळेला मी मंगळसूत्र घालणार नाही, मी असं करणार नाही, मी तसं करणार नाही. मला इंडिव्हिज्युअलिटी माझी महत्वाची आहे. माणूस म्हणून मला स्वतंत्र घडायचं, मला बाई नाही घडायचं. आणि मग लग्नानंतर तुम्ही तुमचं सरनेम जास्त, मी माझं सरनेम नाही बदलवलं, अजून मी माझं सरनेम लावलेलं आहे. त्या पद्धती मी माझ्या अटींवर जगले. मस्त. शेवटचा प्रश्न, तुमच्यासाठी बाबासाहेब म्हणजे काय? माझ्यासाठी पहिलं वाक्य तर सबकुछ, ठीक आहे. पण बाबासाहेब म्हणजे देशातील तमाम सगळ्या वंचितांना, शोषितांना माणूस म्हणून जगण्याचा तो मोठा एक आधार आहे. माणूस घडविण्याचा विचार त्याच्यामध्ये आहे, माणसाला सन्मानाकडे नेण्याचा विचार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की देशातल्या प्रत्येक माणसाने बाबासाहेबांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर मी परत असं म्हणते की बाबासाहेबांना कृपया कुठल्या एका जातीमध्ये बांधूच नका. त्यांना खरंच सगळ्यांनी बाबासाहेब वाचा आणि कळेल हे
की ते एकाबद्दल बोलतच नाही. त्या देशातल्या मातीबद्दल बोलतात, ते शेतीबद्दल बोलतात, त्या आर्थिक गणितांकडे देशाच्या बघतात आहे, ते देशाचं अर्थशास्त्र सांगतात आहे, देशाचं समाजशास्त्र सांगतात आहेत, देशातल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर बोलतात आहेत, ते कास्ट सिस्टम बद्दल बोलतात आहे. ते कुणाचे एकाचे कसे असतील आहेत. सो खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. मला पण तू मुलाखत घेतलीस, माझा पहिला पॉडकास्ट होता आणि तुम्ही आले म्हणून मला माझा पॉडकास्ट अजून छान झाला. थँक्यू सो मच. आणि मी परत तुमच्यासोबत गप्पा मारायला, डिस्कशन करायला नक्की येणार. जय भीम.